आज 18 सप्टेंबर रोजी आम्ही सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीने व अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने आमच्या काही मागण्या मान्य करावे या हेतूने आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करत आहोत। आमच्या काही मागण्या आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण चर्मकार समाजाला 25 लाख रुपयापर्यंत कर्ज हा संत रोहिदास चर्म उद्योग आर्थिक विकास महामंडळ मार्फत NSFDC अंतर्गत देण्यात यावे। तसेच संत रोहिदास चर्म उद्योग आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात आलेले तुटपुंजा स्वरूपाचे कर्ज ते सर्व कर्ज 2022 पर्यंत माफ करण्यात यावे। तसेच चर्मकार समाजाला महाराष्ट्रातील जो चर्मकार समाज आहे हा अत्यंत गोरगरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे। ग्रामीण भागातील चर्मकार समाज याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। म्हणून महाराष्ट्रातील चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे। शासनातर्फे जालना शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह आमदार निधी व खासदार निधीतून बांधून देण्यात यावे। तसेच जालना महानगरपालिकातर्फे जे फुटपाथवर गटई काम करतात बांधव त्यांच्या हक्कासाठी त्यांना स्टॉल टाकण्यासाठी जागा देण्यात या आमच्या मागण्या आहेत। हे मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। उपोषण करते देवीलाल बिरसोने, माझ्यासोबत राजू काकडे, संतोष डोंगरे, काशीनाथ जाटवे, प्राध्यापक गेदूसिंग सरसरे, नरसिंगजी करवरे, तोतारामजी बन्सवाल तसेच सर्व पदाधिकारी। जय रविदास, जय भीम।